तो असा उद्दाम झाला, त्याला वाटलं सगळ्या देवापेक्षा मी आता मोठा झालोय, आता सगळे देव माझे मागे येतील, माझ्यामध्ये एवढं पावर आले की मला कोणी मारू शकत नाही, पण मी सगळ्यांना मारू शकतो. आणि इतका उद्दाम झाला तो, इतका मस्तवाल होऊन तो काय करायला लागला की कुठेही कोणी देवाचं नाव घेतलं राज्यामध्ये वगैरे की त्यांना तो बोलून खूप शिक्षा देत असे, मारत असे. त्याच्या राज्यामध्ये कुणीही देवाचं नाव घ्यायचं नाही. त्याच्या कानावर देवाचं नाव पडलं की इतका संताप येत होता त्याला, संतापानं आग बबुला होत होता तो. आणि इकडं काय तर त्याचा मुलगा दिवस रात्र नारायण 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 नारायण, घरात बाहेर दरवाज्यात कुठं जाती तर मुलगा नारायण नारायण म्हणत राहणार. मग त्याला ऐकून ऐकून इतकं त्याला देवाचं नाव ऐकलं की त्याला संताप येत होतं, त्याचं अंग सगळं लाल होत होतं, मस्तकात त्याच्या रागाचा डोंब उठत होता. त्यानं काय म्हणलं की दिवशी रामानं मुलाला म्हणला, अरे काय रे म्हणला, दिवस रात्र नारायण नारायण करत राहतात, कुठे रे तुझं नारायण म्हणून विचारलं. तर त्यानं म्हटलं, बाबा माझा नारायण पूर्ण ह्याच्यामध्ये बसलेला आहे, कणाकणामध्ये, प्रत्येक हवेत, प्रत्येक जागेत, प्रत्येक वस्तूमध्ये, झाडावरती, घरातल्या सगळ्या वस्तूवर नारायण आहे म्हटलं. म्हणजे एवढंच काय, कणाकणामध्ये नारायण आहे. कण कण म्हणजे काय, अगदी सुईच्या टोकावर बसेल एवढं माती राहते मी त्याला कण म्हणते, तशा कणावरती सुद्धा देव आहे म्हणला. असं आहे का, मग इथं आहे का, माझ्या समोर आहे का तुझा देव? हो म्हणलं, तुमच्या समोर उभारलेत म्हणला माझे नारायण, कुठेही दाखव म्हणला. नाही त्याला तुम्हाला तेवढी भक्ती करावं लागेल, तुम्हाला दिसेल, मला तर दिसतेत नारायण सगळीकडे दिसायला लागलेत. अच्छा ठीक आहे, ह्या खांबात आहे का म्हणून विचारलं. हो आहेत की म्हणला खांबामध्ये. थांब म्हटला, मी ते जाऊन त्या खांबाला त्यानं जोरात लात मारली की एकदम कडकड 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 आवाज येऊन प्रकाश सगळीकडे लख 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 प्रकाश पडला आणि त्यातून नरसिंह भगवान बाहेर आले. बरं, नरसिंह भगवान कसे होते? त्यांचं हे डोकं आहे ना, डोक्याखालचं शरीर मनुष्याचं होतं, हाताला लांब लांब नखं होते. खालचं शरीर मनुष्याचं आणि वर जे डोकं आहे ते सिंहाचं डोकं होतं. मग काय झालं, भगवान नरसिंह ना देव आहेत, ना मनुष्य आहेत, ना जनावर आहेत. झालं का नाही? म्हणजे ते मनुष्यही नाहीत आणि जनावरही नाहीत. मग हा तिसरा